हृदय मंदिरी शोधून पाय, पण त्याच्यासाठी मन काय पाहिजे? स्वच्छ पाहिजे, चित्त कसं शुद्ध पाहिजे. मग इतकं शुद्ध चित्त ज्याचं आहे त्या सूर्यदेवाला भगवंतानी वर द्यावा. सूर्यदेवा माझा आशीर्वाद आहे, द्वापार युगामध्ये जेव्हा मी श्रीकृष्ण म्हणून देवकी मातेच्या पोटी जन्माला येईल, त्याच जन्मात मी राधा म्हणून तुमच्या पोटी जन्माला येईल. आणि ती राधा इतकी सुंदर असेल, ते स्वरूप इतकं देखणं असेल, अशा लाखो मोहिनी ज्याच्या रूपावर भाळतात. अख्खं त्रैलोक्य ज्याच्यावर प्रेम करतं, तो त्रैलोक्य ना तिच्या प्रेमात असेल इतकं सामर्थ्य त्या राधेमध्ये असेल. ही राधा आहे रे. मग कोण राधा कृष्ण? काय फरक या दोघांमध्ये? नामाचीच अंतरे. मग आम्हाला जे वाटतं की राधा कृष्ण कल्पनेची, हे असत्य. आम्हाला देव वेगळा. तुम्ही मला सांगा, तुम्ही खाली बसलाय, मी वर बसलीये, वर उभा आहे, हा भेद आहे की व्यवस्था आहे? काय व्यवस्था आहे? तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावी केलेली व्यवस्था आहे. राम अवतार, कृष्ण अवतार, शिव अवतार, महारुद्र अवतार, अजून कुठलं तुम्ही जे कुठले भगवंत घ्याल, ही भगवंताची केलेली व्यवस्था आहे, याच्यात भेद नाहीये. मग देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मग मागणारा आणि देणारा एकच असेल तर मागणं पूर्ण होणारच. बरं, मागणं जर जगाच्या हितासाठी असेल तर मागणं पूर्ण होणारच. रावणाच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या, पण माऊलींची इच्छा पूर्ण झाली. का झाली? कारण ती जगाच्या हितासाठी होती. संसार दुःखाचा असेल तरी सुखाचं करायचं सामर्थ्य माऊली सांगतात, कारण त्याचं वर्म जाई नगे माये. तुमचं वर्म जर शाश्वत पद्धतीने सामर्थ्यवान आहे ना, वर्म बघा, जगाचा मालक मिळावा याच्यासाठी केलेली साधना म्हणजे वर्म आहे. जिथे द्वारकेचा राणा पांडवागरी हे आमचं फळ आहे, आसोनी संसारी हे आमचं कर्म आहे, तिथे हरिमुखे मना हे आमचं वर्म आहे. कळतंय? कर्म चुकत अदर्शनानुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. ज्याला कर्म चुकवता